सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मी संदीप रावताळे. माझा मुलगा या शाळेत मागच्या 2 वर्षांपासून शिकतोय. मी स्वतः एक शिक्षक आहे. विकास हायस्कूल येथे मी मागच्या 12 वर्षांपासून शिक्षणाचं काम करतोय. कार्यक्रमात बोलताना सर्वप्रथम मला आठवतो, माझ्या मुलाला जेव्हा मी ऍडमिशन घेण्यासाठी आलो, मॅडमांच्या घरी गेलो होतो. शाळेत ठेवण्याच्या आधी अनेक प्रश्न मनात होते. क्रिएटिव्हला ठेवू, महावीरला ठेवू, असे अनेक मोठमोठे शाळेंचे नावं मनात विचार करत होते. या शाळेबद्दल मला काहीच माहिती नव्हती. या शाळेत माहिती घेताना मी अनेक जणांना विचारलं, अनुभूती विद्यानिकेतन कशी काय, आणि प्रत्यक्ष माझा एक भेटीचा दिवस मॅडमांसोबत प्रत्यक्ष घरी जाऊन मला ती माहिती घेता आली. शाळा म्हटली म्हणजे एक पालक म्हणून, पालक एक साधा शेतकरी असला, व्यावसायिक असला, नोकरदार असला, तरी एक चित्र असं येतं की माझा मुलगा चांगल्या सुटबूट मध्ये गेला पाहिजे, एक मोठं इन्फ्रास्ट्रक्चरची बिल्डिंग पाहिजे, मोठं प्ले ग्राउंड पाहिजे. आपले विचार इथपर्यंतच मर्यादित असतात. पण इंटरनल काय चालतं याचं नॉलेज आम्हाला स्वतः शिकत असल्यामुळे येतं, आणि मी ते शोधण्याचा प्रयत्न केला. काही दिवस मी दिले, शोधत फिरलो. काही शाळेवरती भयानक एक्सपिरियन्स पण आले. असे उत्तर मिळाले की माझ्या मुलाला काहीच येत नाही असा कधी कधी मला विचारायला लागला. मला उत्तरं तशी मिळाली. काही ठिकाणी वाद पण झाले, कारण की मुलगा म्हटला त्याच्या भविष्याच्या दृष्टीने आपण सर्चिंग करत असतो, आणि अपेक्षेप्रमाणे उत्तर मिळालं नाही की राग हा अनावर असतो. मी सर्व गोष्टींची पडताळणी केली स्वतःच्या मनात, आणि मी लास्ट ठरवलं की मला या शाळेत ठेवायचं. मला ही बिल्डिंग सुद्धा माहीत नव्हती, पण मी मनात ठरवलं की मला जे पॉझिटिव्ह पाहिजे मुलाच्या दृष्टीने ते मला मिळालं, आणि मी माझ्या मुलाला इथे ऍडमिशन ज्युनियर KG नर्सरीसाठी घेतलं. त्याच्या काही दिवसानंतर पुन्हा माझ्या मनामध्ये चलबिचल सुरू झाली. अरे, 10-15 विद्यार्थी आहे, माझा मुलगा कॉम्पिटिशन मध्ये कसं काय टिकेल पुढे. इथून त्याला पुढे दुसऱ्या शाळेत ठेवलं. 50-100 मुलांच्या गर्दीमध्ये तो कसा स्वतःला ऍडजस्ट करेल. पण जेव्हा शाळेचं नाव अनुभूती, आणि त्या अनुभूतीप्रमाणे प्रचिती यायला लागली मला. माझा मुलगा घरी आल्यानंतर रोज मला म्हणतोय, पप्पा आज आम्हाला हे शिकवलं, पप्पा आज ह्या सूचना दिल्या. शाळेतल्या सूचना ग्रुपवर यायच्या, पण त्याच्या आधी तो आम्हाला घरी सांगायचा डायरेक्टली. आणि मला तेच एक्सपेक्ट होतं की माझा मुलगा आधी बोलला पाहिजे. आणि शाळेत पाठवण्याच्या आधी एक चिंता पालकांना असते, मुलगा रडत रडत शाळेत सुरुवात करतो. इथं आल्यानंतर माझा मुलगा रडला नाही, उलट तो हसत आनंदात आला. एवढ्या या 2 वर्षामध्ये कधीही मला आठवत नाही की आम्ही गावी गेलो आणि उद्या शाळा असेल, रविवार असला, मी उद्या त्याला शाळेत आणायचंय, तो आम्हाला म्हणायचं की पप्पा चला शाळेला, उद्या शाळा आहे माझी. याचा अर्थ त्याला शाळेत यायला आनंद होतोय, आणि ते शिक्षकांकडून सर्व काही इथं घडवलं जाते, रुजवलं जाते, संस्कार दिले जात आहेत. आम्हाला मोठी बिल्डिंग नको, खर्च सगळीच कडे करतो. पालक शेतकरी असला तरी खर्च करायला मागे पुढे पाहत नाही. पण इथं आम्हाला जे आवश्यक आहे ते भेटतंय, आणि ते आमच्या मुलांमध्ये दिसतंय. त्याच्यापेक्षा मोठ्या मुलांच्या दृष्टीने आम्ही काय मनात धरू शकतो. आमच्या अपेक्षा पूर्ण होत आहे. आमचे मुलं इथं घडवले जात आहे, संस्कार मिळत आहे. शिकवणं हे ऑनलाईन पण मिळतं. शिकवणं, मुलगा पुढच्या वर्गामध्ये कधी पुढे स्पीड घेईल याचा अंदाज हा पालकांना सुद्धा नसतो. त्याचा IQ हा वयानुसार बदलत असतो. पण संस्कार हे योग्य स्टेजवर, योग्य स्टेपवरच मिळाले पाहिजे, जे इथं मिळत आहे. मुलांची पायाभरणी इथं केली जाते. शिक्षण पुढेही मिळेल त्यांना, पण पाया भरला, संस्कार मिळाले की आमचा मुलगा एक उत्तम नागरिक म्हणून इथं घडताना आम्हाला दिसतोय. आणि बऱ्याचदा कॉम्पिटिशन होतात. मागच्या वर्षी एक प्रोजेक्ट घेतला होता शाळेने, की शाळा मुलांच्या दारी. प्रत्येक मुलाकडे शाळेने त्या सर्व विद्यार्थ्यांना नेलं. पालकांना जसं जमलं तसं पाहुणचार एक आम्हालाही आनंद झाला. मुलांचं आम्ही स्वागत केलं, आरती केली, सगळ्या पद्धतीने त्यांचं स्वागत केलं. आम्हाला खूप आनंद झाला. आमचा मुलगा प्रत्येकाच्या घरी जाऊन आला. आमच्याही मनात आलं की मुलांसाठी काहीतरी वेगळं करू. आणि मी माझ्या श्लोकच्या मामांकडे एक वन डे ट्रिप सारखं मी नियोजन केलं एका दिवसात, की चला
इथं आम्ही भाड्याच्या घरात राहतो. भाड्याच्या घरात जे मिळणार नाही ते आपण तिथं घेऊन जाऊ. शेत पाहायला मिळेल, आदिवासी संस्कृतीचे साहित्य आहे घरी, ढोलवर नाचलो तिरपलो, मुलांचा आनंद पाहून आम्हालाही आनंद झाला. तो प्रोजेक्ट खरंच खूप काही न बोलता शिकवण्यासारखा होता मुलांसाठी. मुलांनी ही पारंपरिक संस्कृती बघितली असून पण वैयक्तिक वेळ देता येत नाही. इतर कमी मुलामध्ये माझ्या मुलाला वेळ मिळतोय, माझा मुलगा घडतोय, त्याच्यामुळे मी खूप आनंदी आहे, स्वतःला समाधानी समजतो. आणि पालकांना एक आवाहन पण करतो की आपल्या शेजारी पाजारी कोणी मुलं असतील तर त्यांना इथं आणण्यासाठी आपलेही प्रयत्न असले पाहिजे. शाळा छोटी आहे, तिला मोठं करण्यामध्ये पालक म्हणून मी माझं वैयक्तिक योगदान द्यायला तयार आहे. तसं पालकांनाही योगदान देण्यासाठी मी आवाहन करेल. आणि धन्यवाद मानतो अनुभूती शाळेचं. कॉम्पिटिशन मध्ये मुलांचा नंबर येतो, नंबर हे मागे पुढे होत असतात, पण जेव्हा मुलाचा पालक म्हणून आम्ही जेव्हा इथं येतो तेव्हा तो गर्व, तो आनंद वेगळा असतो. जेव्हा श्लोकचे वडील किंवा श्लोकचे पॅरेंट्स असं म्हणून जेव्हा इन्व्हाइट करतात तेव्हाचा वेगळा हा शब्दात मांडण्यापलीकडचा असतो. अशा अनेक प्रोग्राम होत राहतील, त्याच्यासाठी माझ्याकडूनही शाळेला शुभेच्छा. आणि आयोजकांनी तर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मी आभार मानतो आणि धन्यवाद मानतो. धन्यवाद.